ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाच्या दोन गोष्टींचं सत्य अश्विन समोर आले। रात्री झोपलेल्या प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र आणि मधुभाऊंनी पाहिलेलं प्रियाचं गळ्याच्या बाहेर आलेलं लॉकेट, या दोन गोष्टी आता प्रियाच्या विरोधात जात इकडे अश्विनने पायावरती खून नसल्याचं सत्य कल्पनाच्या समोर आणताच तिघांनाही जबरदस्त शॉक बसलाय। त्यातच मधुभाऊंचा खुलासा, मधुभाऊंनी सायलीच्या गळ्यामधलं लॉकेट, जे लॉकेट पाहिलेलं असतं आणि ते लॉकेट प्रियाने चोरलंय, हे मधुभाऊंनी केलेला खुलासा। हे ज्यावेळेला आश्रमात आली तेव्हाच हे लॉकेट माझ्या साऊ बाळाच्या गळ्यात होतं, पण त्यानंतर ते लॉकेट या मुलीच्या गळ्यात कसं काय आलं, हा मधुभाऊंचा खुलासा। सगळं घडलंय आणि त्यानंतर अश्विनचे डोळे उघडले। आता इकडे नागराजच्या घरामध्ये त्या फाईलमध्ये त्या बाईने ती चिठ्ठी ठेवलेली असते, ज्या चिठ्ठीमध्ये मधुभाऊंना पूर्णपणे आता अडकवण्यासाठी जो प्लॅन केलेला असतो तो प्लॅन दिलेला असतो आणि या सगळ्यामध्ये ती फाईल आता तिथेच असते। ही फाईल आता रविराजांची असते। रविराजांच्या फाईलमध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवले गेलेले असतात आणि हे ज्यावेळेला डॉक्युमेंट्स ठेवले गेले असतात आणि त्यावेळेला ती बाई विचार करते, आत्ता जर का या सगळ्यामध्ये मी हे डॉक्युमेंट्स दाखवले कुणाला तर उगाचच माझ्यावरती कोणीतरी आरोप करायला नको, म्हणून मी हे डॉक्युमेंट्स आत्ता सध्या तरी दाखवत नाही आहे। काहीही झालं तरी सुद्धा मी हे इथेच ठेव। त्यानंतर प्रतिमा जेव्हा फाईल चाळत असते त्यावेळेला या फाईलमधला तो कागद ती वाचते। प्रतिमा विचार करते काहीतरी गडबड आहे, म्हणजे मी मधुभाऊ आणि मी असं हे करतोय, हे सगळं आता मधुभाऊ का लिहितील आणि मधुभाऊ मुळातच सायलीच्या इथे आहेत हे तिला कळलेलं असतं। ज्या प्रकरणामध्ये आता सगळा गोंधळ झालेला असतो त्या प्रकरणामध्ये मधुभाऊंना या घरामध्ये ठेवण्यासाठी सायलीनेच खूप मोठा प्रयत्न केलेला असतो आणि त्यात प्रतिमाने तिची साथ दिलेली असते आणि म्हणून आता प्रतिमाला सगळं सत्य माहिती असतं। प्रतिमा तो कागद वाचते, तो कागद आपल्याकडे ठेवतो, तो कागद आणून इकडे सायलीच्या हातात देते आणि सायलीला सांगायला लागते, सायली हा कागद मला आमच्या घरी सापडला, म्हणजे खरं सांगायचं तर मला नाही माहिती हे सगळं काय घडतंय कसं घडतंय, पण हा कागद आमच्या घरी कसा आला। सायली विचार करायला लागते, नाही काहीतरी खूप मोठी गोम आहे या सगळ्यामध्ये। आता जशी प्रिया सामील आहे तसं प्रियाला साथ देणारी अजून कोणीतरी व्यक्ती त्या घरात आहे, म्हणूनच या सगळ्यामध्ये आता त्या घरामध्ये हा कागद सापडलाय। यावरती सायली सांगते, प्रतिमा आत्या हा कागद तुम्ही मला दिला आणि हा कागद तुम्हाला सापडलाय ही गोष्ट कुठे तुम्ही बोलू नका, कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ना मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे आणि मधुभाऊंच्या जीवाचा धोका मला वाढवायचा नाही। प्रतिमा सांगते, म्हणूनच मी आता एकटीच इकडे आलेली आहे आणि तुला हे सत्य सांगितलंय। मला कुणालाही दुसऱ्यांना हे सांगायचं नव्हतं, कारण जर का हे सत्य मी दुसरं कुणाला सांगितलं असतं तर कदाचित मधुभाऊंच्या जीवाला धोका होईल हे मला माहिती होतं। असं म्हणत प्रतिमा तो कागद देऊन निघून जाते। त्यावरती सायली तिला म्हणते, मी सांगू का प्रतिमा आत्या, खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये कोणीतरी व्यक्ती आहे तुमच्या घरातली। यावरती प्रतिमा सांगते, मी तुला सांगू का, मला नागराजवरती डाऊट आहे, त्यांचं घरात वावरणं हे सगळं संशयास्पद असतं। यावरती सायली सांगते, म्हणजे मला तर खरं तर तन्वीवरती डाऊट आहे, पण तन्वी म्हणजेच प्रिया इकडे आहे आणि त्यामुळे प्रिया जर का इकडे आहे तर तिची मदत करणारं कोणीतरी तिकडे असणारच आहे, म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपण आता गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे। प्रतिमा सांगते, बघ मी कुणालाच काही सांगणार नाही, आपण या गोष्टीचा नक्कीच सोक्षमोक्ष लावू। मग आता सायली रूममध्ये येते। सायली अर्जुनला हे सगळं सांगते, मला प्रतिमा त्या भेटायला आले होते ते पण लपून छपून। अर्जुन म्हणतो, का काय झालं। यावरती सायली घडलेला प्रकार सांगते आणि सायली सांगायला लागते, प्रतिमा आत्यांनी या सगळ्यामध्ये आता मला सांगितलेलं आहे की त्यांना हा कागद सापडलाय। अर्जुन तो कागद बघतो आणि तो सांगायला लागतो, अच्छा म्हणजे मला आत्ता सत्य समजलं की तन्वीचे मदत करणारे महिपत सोबत नागराज काका आहेत, म्हणूनच नागराज काकांच्या इथे महिपत आला असणार आणि ही चिठ्ठी जी मधुभाऊंकडून त्या दिवशी लिहून घेतली होती, त्या गुंडांनी सही घेतली होती मधुभाऊंची, तो हा पेपर आहे। बरं झालं प्रतिमा आत्यांनी हा पेपर आपल्या ताब्यात दिलाय। पण या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्यामध्ये नागराज काकांपासून पण सावध राहायला पाहिजे, म्हणजे नागराज काका, तन्वी आणि आता इकडे महिपत यांचं
यांचं काहीतरी कनेक्शन आहे. मग त्या बोर्डवरती नागराजचा सुद्धा एक फोटो लावला जातो. तोपर्यंत ज्या वेळेला मधुभाऊ आता आउट हाऊसच्या बाहेर अंगणामध्ये जरा पाय मोकळे करण्यासाठी येतात, प्रिया त्यांच्यावरती नजरच ठेवून असते. प्रिया या सगळ्यामध्ये मधुभाऊ कुठे जात आहेत, कारण तिला फोन आलेला असतो महिपतचा की मधुभाऊ या सगळ्यामध्ये जिथून कुठून बाहेर पडतील मला फोन करून कळव. असं म्हटल्यावर ती प्रिया नजर ठेवून असते. महिपत आणि नागराज तिला फोनवरती सांगतात, हे बघ आता सगळा खेळ संपलेला आहे, काहीतरी गडबड झाली, आपल्याकडून तो पेपर हरवलेला आहे आणि तो पेपर हरवल्यामुळे तुला आता मधुकर पाटलावरती लक्ष ठेवलं पाहिजे. 2 कामं तुला करायची आहेत, एकतर मधुकर पाटलाची सही घ्यायची आहे किंवा दुसरी गोष्ट तुला करायची आहे ती म्हणजे मधुकर पाटलाला संपवायचं आहे. यावरती प्रिया म्हणते, तुम्हाला काय मी अट्टल गुन्हेगार वाटते का? तुम्ही मला हे असं कसं सांगू शकता? यावरती मग आता सांगायला लागतो महिपत, हे बघ अट्टल गुन्हेगार नसलीस तरी गुन्हेगारांची मदत तर करतेच आहेस ना, त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी त्याची मग सही घ्यायला लागेल रिकाम्या पेपरवरती. प्रिया म्हणते, ठीक आहे, तेवढं तर काम मी करू शकते. पण तोपर्यंत प्रिया मधुभाऊंच्या रूममध्ये येऊन, मधुभाऊ एक काम करा ना, या पेपरवरती सही करा. प्रियाचं हे धांदे मधुभाऊंना माहिती असतात, ही काहीतरी खोट्याना त्या पेपरवरती सही घेईल, रिकाम्या पेपरवरती माझी सही का ग? यावरती ती सांगते, काही नाही, अहो मला आश्रमाचे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे आहेत आणि काही डॉक्युमेंट्स हवेत, त्यासाठी तुमची सही लागेल. यावरती मधुभाऊ सांगतात, हे बघ मी या सगळ्यामध्ये जोपर्यंत साऊ आणि जावई बापू या दोघांशी बोलत नाही तोपर्यंत मी सही देणार नाही. पण हे सगळं बोलत असताना मधुभाऊ प्रियाच्या गळ्यामध्ये असलेले लॉकेट ते निरखून पाहत असतात आणि प्रिया या सगळ्यामध्ये अजून गडबडलेली असते, कारण तिला लॉकेट मुळातच या सगळ्यामध्ये लक्षात नसतं, कारण तिचं लक्ष असतं मधुभाऊंच्या सही घेण्यावरती. मधुभाऊ ते लॉकेट निरखून 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 पाहत असतात. पण या सगळ्यामध्ये आता प्रियाला खूपच डिस्टर्बिंग व्हायला होतं. प्रिया तिकडून निघून जाते. त्यानंतर सायली रूममध्ये येते. सायली मधुभाऊंना सांगायला लागते, ही प्रिया का ह्या रूममध्ये आली होती? यावरती मधुभाऊ म्हणतात, ती या सगळ्यामध्ये माझी आता सही घेण्यासाठी आली होती. ती मला सांगत होती की काही झालं तरी सुद्धा या पेपरवरती मला तुमची सही हवी आहे. असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते सायली, मग तुम्ही काय म्हटलात? त्यावरती आता मधुभाऊ सांगतात, नाही नाही, मी तिला कोणत्याही प्रकारची सही दिली नाही आहे. यावरती प्रिया सायली सांगायला लागते, तुम्हाला माहिती आहे तुमचा जो पेपर होता बघा, तुम्ही लिहून त्याच्यावरती फक्त तुमची सही घेतली होती, त्यावरती तुम्ही वाचलं होतं ना काय लिहिलं होतं ते, की मी मधुकर पाटील, मी या सगळ्यामध्ये आता लिहून देतोय की काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या मर्जीने आत्महत्या करतोय आणि तो पेपर आम्हाला सापडलाय आणि बहुतेक तो पेपर सापडल्यामुळे आता महिपत गडबडलाय आणि तुमची सही घेण्यासाठी त्याने आता हिला पाठवलंय. तुम्हाला कळतंय का? खूप मोठा डाव आपल्या विरुद्ध रचला जातोय. बरं झालं तुम्ही सही नाही केलीत. त्यावरती मग आता प्रिया इकडे आपल्याला भेटायला आल्याचं जेव्हा मधुभाऊ सांगतात तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात, मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. कारण या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ म्हणतात की जे काही घडलंय ना त्यामुळे मला या सगळ्यामध्ये गोष्ट एक कळली की प्रियाच्या गळ्यात जे लॉकेट आहे ना ते लॉकेट तुझं आहे साऊ बाळा. तू ज्या वेळेला माझ्या इथे आली होतीस तेव्हा ते लॉकेट तुझ्या गळ्यात होतं. हे ऐकल्यावर ती सायली म्हणते, मधुभाऊ काय बोलताय? यावरती मधुभाऊ म्हणतात, हो. सायली सांगते, ते तर लॉकेट अर्जुन सरांचं आहे आणि ते लॉकेट अर्जुन सरांचं असल्यामुळे या सगळ्यामध्ये अर्जुन सरांचं लॉकेट तन्वीला लहानपणी आवडलेलं ते देण्यात आलं होतं. असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सायली, हो असंच घडलेलं आहे. हे सगळं बोलणं चालू असताना या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ म्हणतात, नाही पण ते लॉकेट तुझं आहे ही गोष्ट तितकीच खरी आहे. असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते, मला ही गोष्ट अर्जुन सरांना सांगायला पाहिजे. जोपर्यंत अर्जुन सरांना मी ही गोष्ट सांगत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये मला चैन पडणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता सायली विचार करते, काही झालं तरी अर्जुन सरांना ही गोष्ट सांगायला पाहिजे. बरं, त्याच वेळेला इकडे अश्विन रूममध्ये आलेला असतो. जेव्हा अश्विन रूममध्ये येतो त्यावेळेला आता तो प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करतो. काल रात्री बराच उशीर झाल्यामुळे इकडे आता सायलीने युक्ती केलेली असते. प्रियाला दुधामध्ये खूप सारं जायफळ घालून प्यायला दिलेलं असतं आणि हीच युक्ती सायलीच्या मोठी कामी येते आणि त्यामुळे प्रिया आता आतमध्ये जाऊन झोपलेली असते. मग अश्विन तिला सकाळी उठवण्याचा प्रयत्न करतोय, तन्वी उठ, तन्वी उठ. तन्वी काही उठत नाही, पण अश्विन ज्या वेळेला पाहतो तेव्हा त्याला धक्का. प्रियाला
त्याला उठवत असताना त्याच्या नजरेसमोर तिचे दोन्ही पाय येतात. ज्या वेळेला हे दोन्ही पाय समोर येतात तेव्हा मात्र अश्विन हादरतो. काय चाललंय हे सगळं? म्हणजे आता हिच्या दोन्ही पायावर तुळशीपत्राची खूण नाही. खरं तर तन्वीची ओळखच मुळात ही आहे की तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. मग हे कसं काय घडलं? हिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण नाही आहे. नाही, माझ्यासोबत काहीतरी खूप मोठा धोका आता होतोय. काय धोका होतोय, काय नाही होत आहे हे सगळं कळत असताना मग मात्र या सगळ्यामध्ये मोठीच गडबड होते. आणि ही गडबड होत असताना अचानकपणे तो आता विचार करतो की नाही, मला काहीही झालं तरीसुद्धा ही गोष्ट मम्माला सांगायला पाहिजे. अश्विन बाहेर येतो. बाहेर आल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो की मला खूप महत्त्वाची गोष्ट समज. मी तन्वीला ज्या वेळेला उठवण्यासाठी चाललो होतो त्यावेळेला तन्वीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण गायब आहे. यावरती मग आता कल्पना म्हणते, काय बोलतोयस तू? तू असं कसं वेड्यासारखं बोलू शकतोस? यावरती मग आता सांगायला लागतो अश्विन, मी नाही वेड्यासारखं बोलत आहे. मी या सगळ्यामध्ये जे पाहिलंय ना तेच सांगतोय. असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते, काय बोलतोय? चल. अश्विन म्हणतो, चल. प्रिया अजूनही झोपलेली असते. ज्या वेळेला प्रिया झोपलेली असते त्यावेळेला या सगळ्यामध्ये अचानकपणे आता समोर जी गोष्ट येते ती कल्पनाच्या सुद्धा समोर येते. कल्पना या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते, अगं रे हो, हिच्या पायावरची खूण गायब आहे. दोन्ही पाय चेक केले जातात. पूर्णाजीला तिकडे बोलवलं जातं. दोन्ही पायावरच्या खुणा गायब असतात. आणि ज्या वेळेला दोन्ही पायावरच्या खुणा इकडे गायब झालेल्या असतात त्यावेळेला जबरदस्त धक्का आता सगळ्यांनाच बसतो. ज्या वेळेला हे सगळं चालू असतं तेव्हा तिकडे अर्जुन पण येतो आणि त्याच वेळेला मधुभाऊ पण तिकडे येतात. मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता खुलासा करायला आलेले असतात की काहीही झालं तरी ही तन्वी नाही आहे. पण तोपर्यंत अर्जुन तिकडे येतो आणि तो म्हणतो, मी ही गोष्ट याआधीसुद्धा नोटीस केली होती. तुम्हाला माहिती असेल आपण गेम वगैरे ज्या वेळेला खेळण्यासाठी बसलो होतो तेव्हा मला चैतन्यने सांगितलेलं होतं की हिच्या पायावरती खूण नाही आहे आणि म्हणूनच आम्ही हिचा शोध घेत होतो. पण त्यानंतर गोष्टी काही अशा बदलल्या, गोष्टी अचानकपणे काहीतरी गडबडल्या आणि नंतर ती खूण दिसायला लागली. पण हे काय घडलंय काय नाही आम्हाला काहीच कळायला मार्ग नाही आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण अवाक होतात आणि त्यावरती कल्पना म्हणते, आपल्यासोबत तर फसवणूक झालीच, पण मला असं वाटते रविराज भाऊजींच्या सोबतसुद्धा हिने खूप मोठी फसवणूक करून ही या घरात आलेली आहे. यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, पण या सगळ्यामध्ये आता आपण काय करायचं आहे? आपण कशा पद्धतीने रविराजांच्या समोर ही गोष्ट आणायची आहे? कारण जर रविराजला हे असं सांगितलं ना तर तो आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे. यावरती अश्विन सांगायला लागतो, ते काही नाही, आपण एक काम करूया, याचा फोटो काढून ठेवूया, वाटल्यास व्हिडिओ काढून ठेवूया. असं म्हटल्यावरती मधुभाऊ तिकडे आणि दुसरा खुलासा मधुभाऊ करतात. मधुभाऊ सांगतात, मुळातच मी साऊबाळाला याआधीच म्हटलो होतो की या सगळ्यामध्ये आता ही तन्वी नाहीच आहे. कारण हिच्यामध्ये कोणतेही गुण दिसत नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला समजलेली आहे ती म्हणजे हिच्या गळ्यामध्ये असलेलं लॉकेट. हे लॉकेट मुळातच हिच्या गळ्यात नव्हतंच. हे लॉकेट होतं माझ्या साऊबाळाच्या गळ्यामध्ये. माझ्या साऊबाळाने या सगळ्यामध्ये हे लॉकेट घालून या आश्रमात आली होती. जेव्हा ती ह्या आश्रमात आली त्याच वेळेला तिच्या गळ्यामधलं लॉकेट हे नंतर कुठे गायब झालं ते मला कळलंच नाही. ते लॉकेट या मुलीच्या गळ्यात आहे. काहीतरी गडबड आहे. हे ऐकल्यावर आता पूर्णाजीला अजून धक्का बसतो. काय चाललंय हे सगळं? म्हणजे दिवस दिवस हे सगळ्या गोष्टी आता एकदम विचित्र व्हायला लागल्यात. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, नाही, नक्कीच शक्य आहे. ही मुळातच रविराज काकाला सुद्धा सिनियरला सुद्धा या सगळ्यामध्ये फसवत आहे आणि सिनियरला फसवत तिने या सगळ्यामध्ये आपल्याला पूर्णपणे धोका दिलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता प्रियाचं सगळं भांडं मुळातच फुटलेलं असतं. प्रियाचं भांडं फुटल्यामुळे सगळ्यांच्या समोर प्रियाचं सत्य आलेलं आहे. आणि आता कल्पना सांगते, आता इथे काहीही करण्यात अर्थ नाही आहे. कारण जर का आपण आत्ता काही केलं तर रविराज भाऊजींना आवडणार नाही. कल्पना म्हणते, प्रतिमा आणि रविराज भाऊजींना इकडे ताबडतोब बोलवून घ्या, त्याशिवाय आपल्याला दुसरा कोणता पर्याय नाही. असं म्हणत आता मात्र रविराज आणि प्रतिमा यांना बोलवण्याचं प्लॅनिंग ठरतं. या सगळ्यानंतर पुढे काय घडणार, प्रिया ही तन्वी नाही हे सिद्ध झाल्यावरती पुढच्या गोष्टी कशा सिद्ध होणार हे सगळं पाहणं फारच रंजक ठरणार.